सरकारला प्रत्येक वेळी गन पॉइंटवर ठेवणं चुकीचं. सरकार आरक्षण देण्याच्या संदर्भात सकारात्मक. जरांगेंच्या टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. अशा प्रकारे सरकारला गन पॉइंटवर घेणं योग्य नाहीये, बेटीस धरणं योग्य नाहीये. मुंबईत आपण काय झालं बघितलं. त्याच्यामुळे सामोपचारानं जर सरकार प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढायला तयार आहे, त्या ठिकाणी सरकारनं मराठा समाजाची भावना ओळखून न्याय दिलेला आहे. आणि आणखी काय असेल तर सरकार संवाद साधतोय ना, सरकार करायला तयार आहे. नवनाथ बन हे भाजपचे नवे नाथ. मात्र भाजपामध्ये नव्यांना जुनं कसं केलं जातं हे नवनाथ बन यांनी माधव भंडारी यांना विचारावं. बन यांचे जेवढं वय तेवढा संजय राऊत यांचा राजकीय अनुभव. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका जोशींचं बन यांना प्रत्युत्तर. तुम्ही नवे नाथ आहात खरं, पण तुम्ही भाजपचे नवे नाथ आहात याचंही भान ठेवा. कारण भाजपला नवे करायला आणि नव्याचे जुने करायला फारसा वेळ लागत नाही. माझं खोटं पटतंय. आदरणीय माधव भंडारी साहेबांना जाऊन विचारा. बरं, आपण कुणा विरोधात बोलतोय? माननीय खासदार राऊत साहेबांविरोधात. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर सकाळची नंतर तुम्ही दिलीच पाहिजे असं नाहीये. बन साहेब, अहो जेवढं तुमचं वय आहे ना त्यापेक्षा जास्त त्यांचा राजकीय अनुभव आहे. आणि अभ्यासाबद्दल तर आपण नकोच बोलूयात. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांकडून वाढदिवसानिमित्त मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. चंद्रकांत पाटलांनी मिशीला ताव देत दंड थोपाटलेले आहेत, तर गाण्याच्या तालावर पाटलांनी ठेका देखील धरला. लातूरच्या उदगीरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार झालेले आहेत. लग्नाचा आमिष दाखवून मित्रांना अत्याचार केलेले आहेत. उदगीर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल झाला. मुंबई विमानतळावर मोठी कारवाई झाली. महसूल गुप्तचर संचालनालयानं तब्बल 39.2 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केलाय. 3 जणांना अटक करण्यात आली. परभणीच्या बालाजीनगरमध्ये विद्युत शॉक लागून 3 जणांचा मृत्यू झालाय. पानटपरी बैलगाडीतून खाली उतरवण्याची ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे.